नमस्कार मंडळी, मी साक्षी आणि आज आम्हाला होती मेहंदी आणि नेल आर्टची ऑर्डर. सो आम्ही पोहोचलो लोकेशनला आणि आम्ही फर्स्ट नेल आर्ट करायचं ठरवलं. सो आम्ही फर्स्ट बफिंग वगैरे केलं, टिप्स लावून घेतले, शेप दिला आणि तेवढ्यातच मस्त गरमागरम अशी कॉफी पिली. त्यानंतर परत आमचं काम स्टार्ट झालं. मस्तपैकी आम्ही नेलला शेप वगैरे देत होतो. सगळी प्रोसेस केली आणि त्यानंतर होता टाईम कलरिंगचा. सो सुंदर असा आम्ही कलर दिला नेल्सला पिंकमध्ये आणि खूप छान दिसत होते नेल्स खरंच. आणि इथे आमची नवरी अर्धवट नेल आर्ट सोडून गेलेली होती, कारण तिचा काहीतरी कार्यक्रम होता आणि आम्ही इथे बसून वेट करत होतो. सो फायनली आमची नवरी आल्यानंतर आम्हाला नाश्ता पण आला. आम्ही नाश्ता वगैरे केला आणि त्यानंतर आम्ही आमचे नेल आर्ट राहिलेले कंप्लीट करत होतो. त्यात म्हणजे काम वाढवाच होतं आमच्यासोबत. सो त्यात लाईट गेली आणि इन्व्हर्टरचं कनेक्शन दुसरीकडे होतं. सो आम्ही सारखं पळापळ करत होतो. सो कसंबसं फायनली आमचं नेल आर्ट कंप्लीट झालं. त्यानंतर आम्ही अरेंजमेंट केली मेहंदीसाठी आणि गॅलरीमध्ये जाऊन सुंदर असं नेल आर्टचे फोटोज वगैरे घेतले. त्यानंतर गरमागरम असा चहा आला आणि ऑलमोस्ट माझी बॅकहँडची मेहंदी कंप्लीट झालेली होती आणि या दीदीने सुंदर असा चहा बनवलेला होता. खरंच खूप छान होता. थँक यू दीदी. त्यानंतर सो तुम्ही बघू शकता बॅकहँडची मेहंदी कंप्लीट झालेली होती माझी ऑलमोस्ट आणि त्यानंतर आम्ही ठरवलं की आधी आम्ही बॅकहँडचे फोटोज, व्हिडिओज मस्त काढून घेतो. सो ते काढले आणि तुम्ही बघू शकता एवढा सुंदर व्ह्यू होता इथे. खरंच भारी वातावरण होतं. एकदम असं मळ्यात होतं ना, मोकळं वातावरण, छान भारी वाटत होतं. त्यानंतर आम्ही नेल आर्टचे सुद्धा फोटोज काढले. म्हणजे मेहंदी काढल्यावर नेल आर्ट कसं दिसतं हे आम्हाला दाखवायचं होतं. सो फायनली ऑलमोस्ट आमची सगळी मेहंदी झालेली होती आणि ड्रायरनी यासाठी सुकवतोय कारण एक हँडची मेहंदी थोडी ओली दिसत होती. तर तुम्ही ते सुकवून आणि ते फोटोज वगैरे छान येतात. सो तुम्ही इथे बघू शकता सगळ्या कुंड्यांना दीदीने असं पेंट केलेलं होतं. इतकं भारी दिसत होतं. क्रिएटिव्ह होती दीदी, एक नंबर. त्यानंतर आम्ही दीदीला बाय केलं आणि आम्ही गेलो आमच्या घरी. सो असा होता आजचा आमचा दिवस. तर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.